बघू शकता इथं आता सध्या मी एक कॅन्डलची रेंज काढली होती. कॅन्डलची रेंज होती 205, ओपनिंग लेवल होती 110, 129. तर टोटल जी आपल्याला रेंज पाहिजे होती ती आली 836 पॉईंट. तर ह्या कॅन्डलची रेंज काढली होती. तर टोटल 836 पॉईंट इथं येते. 836 आहे, 63. ओके 36 आहे. मी 63 का म्हटलं? ओके इथे लेवल. तर मार्केटला अजून इथंपर्यंत यायला पाहिजे असं आय थिंक सो. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 50% मार्केटने टी पी कंप्लीट केला आहे. कोणत्या ह्यानी? तर 205 जी लेवल आहे याची. आता 205 आपण बीटीची जी रेंज आपण काढतो त्या रेंजनुसार 66 पॉईंट यायला पाहिजे खाली. 66 पॉईंट इथून आपण बघायला गेलो तर इथे येतात कुठं तर बघा. मार्केटने 66 पॉईंट कंप्लीट केलेलं आहे. पण इथं नाही काही आपण दरवेळेस बी टी सी वापरताना बी टी सीमध्ये रेंज करताना आपण ह्याचं डबल स्ट्रक्चर करतो कधी पण. आता 66 आहे तर आपण ह्याचं करणार किती? 66 गुणिले 2 करणार आपण याचं. 6 6 12 2 1 म्हणजे आपले 132 होते त्याच्या. 132 पॉईंट 32 इथं मार्केटने 50% टी पी इथं कंप्लीट केलेलं आहे. जेव्हा मार्केट ह्याच्या खाली ब्रेक करेल, परत एकदा सपोर्ट घ्यायला जाईल, तेव्हा आपलं परत आपण डाऊन साईडला इथंपर्यंत बसू शकतो. पण आता सध्या तर 50% टी पी झालं आहे बुक आहे ऑलरेडी. बघू आता इथं खाली जेव्हा ब्रेक करेन तेव्हा आपण डाऊन साईडला बसूया. ओव्हरऑल असं सध्या बघायला गेलं तर डाऊन साईडला स्ट्रक्चर आहे. लेट सी काय होतं ते. बी टी सीचं तर हा व्ह्यू आहे. गोल्डचं तुमच्या समोर चेक करू आता, कारण गोल्डचं मी पण नाही बघितलं काय एंट्री भेटते का. बाय द वे काल मी इथं प्रेडिक्शन हे केलं होतं, सांगितलं होतं मला की मार्केट ह्या लेवलपासून डाऊन येणार आहे. बघू शकतो इथून मार्केट इथं कुठं सुरू होतं आय थिंक जाऊ इथं कुठं तर मी सांगितलं की ह्या लेवलपासून मार्केट डाऊन येणार आहे. एक्झॅक्ट हीच लेवल आहे म्हणजे थोडंफार प्लस मायनसचा फरक पडतो आहे. सांगतो तुम्हाला वाटलंस दाखवतो तुम्हाला हे याचा स्क्रीनशॉट दाखवतो. कुठं सर झाला याचा सर अल्बम कुठे? अरे हे तर येत नसतात ना, कुठं असतात त्या. वन टू थ्री हां इथं पण नाही आहे. डाउनलोड केला असं माहिती नाही. हा कुठे तो गोल्डचा होता ना. गोल्ड गोल्ड काय सापडत नाही. कुठे गेला इथं तर होता ना. काल त्याचा आवर्जून स्क्रीनशॉट काढला होता मी. माहिती आहे ते प्रेडिक्शन बरोबर राहणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे पण आहे टायमाला सापडत नाही तो कुठे आहे नेमका गेला तर. हे वर फक्त बी टी सीचे आहेत डाउनलोड्समध्ये. हां बघा हे बघू शकता. मी ही लाईन ड्रॉ केली होती. ही लेवल बघा अजून 30 आहे. 33 50 27 आहे का. 33 50 27 इथं जेव्हा मार्केट सुरू होतं त्या मार्केटला मी प्रिडिक्शन केलं होतं की इथून सेलिंग येणार आहे ह्या पॉईंटपासून. ॲक्च्युअली म्हणजे रेंज तर इथं एंड होती पण मी ह्या पॉईंटपासून केलं होतं का. कारण बघू शकता मागच्या वेळेस पण ही रेंज इथं कंप्लीट होणार होती पण थोडेसे वरून परत सेलिंग आली. ही रेंज इथं कंप्लीट होणार होती पण थोडेसे खालून सेलिंग आली. त्यानुसार बाय द मी ठरलं की इथं पण रेंज कंप्लीट होती आहे तर इथून सेलिंग येईल म्हणून. हेच रिझन होतं. दॅट सेट. ते तसं झालं एक्झॅक्टली. आली सेलिंग इथून. आत्ता आपण जर हे करूया प्रिडिक्शन करूया नेमकं आत्ता काय होणार आहे. बाय द टी पी कंप्लीट आहे. आता हे डिलीट करून टाकू. आता काय याचं हे नाही. प्रॉपर व्हिडिओ तर काढलंच आहे आपण.
5.61. Okay. .60 कुठं इथंच 5.61 1.23. ठीक आहे. बाय रेंज कंप्लीट नाही गेली मार्केटने. इथे रेंजची रेजिस्ट्रेशन मारलं मार्केटने मोठं इथं 75%ला रेजिस्ट्रेशन दिलं आहे. आता बघूया आपण एकदा की मार्केट ह्या लेवलला ब्रेक करते का. कोणती तर ही लेवल. सपोज ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाले तर आपण हा लो मानून एक बाईंग साईडचा व्यू पकडूया. ह्याच्या खाली का कॅन्डल क्लोज झाली किंवा ह्याच्या खाली कॅन्डल फॉर्मेशन तयार व्हायला लागली. एक रेड कॅन्डल जरी इथं तयार झाली ना तरी आपण इथे सेलिंगसाठी बघू शकतो बघा इथं किंवा इथं ह्या लेवलला. पण त्यासाठी कॅन्डल फॉर्मेशन गरजेचं रेड आणि ओके इथं इथे एक रेड कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. आपण एक सेलिंगला इथे एक व्ह्यू घेऊया इथून ते इथंपर्यंत. काय एक असं घेऊया. इथं सेलिंग कॅन्डल झाली ना ह्याच्यावरती एक एसल ठेवूया इथंपर्यंत आणि एवढे टीपी घ्यायचा प्रयत्न करू इथंपर्यंत. एक रेड कॅन्डल तयार व्हायला पाहिजे इथं फक्त. आणि सेकंड थिंग सपोज असं नाही झालं तर इथं एक कॅन्डल फॉर्मेशन तयार व्हायला पाहिजे. इथं झालं तर मग आपल्याला चांगला चान्स आहे एक सेलिंगसाठी इथंपर्यंतचा. हा ओव्हरऑल व्ह्यू आहे. बघू आता मार्केट काय रिॲक्ट करतं याचा. इथं स्क्रीनशॉट काढून ठेवतो एखादा. बाकी हा व्ह्यू तर तुमच्या समोरच बघितलं आहे. आता BTC काय करतोय. BTC एवढी रेंज अजून पेंडिंग आहे त्यासाठी वाट बघतोय आपण आता सध्या. कुठंपर्यंत तर इथंपर्यंत. बाकी सकाळी एक मी प्रेडिक्ट केलं तर बघू शकता तुम्ही. सकाळी एक इथं प्रेडिक्ट केलं होतं की मार्केट जे आहे ते इथं एक सेलिंग देणार आहे. ह्याचा आय थिंक स्क्रीनशॉट काढला होता आठवत नाही. इथे एक सेलिंगसाठी प्रेडिक्ट केलं होतं एका मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये. तुम्हाला दाखवतो एका मिनटामध्ये बघू शकतो. एकदम प्रॉपरली विन झाली आहे. पण हा फक्त एक बॅक टेस्टिंगसाठी लावला होता. फंडमध्ये लावला होता आपली. इथेरियममध्ये तर जास्त इथेरियममध्ये चालू चांगलं. बघे वरचा व्यू तर USD USDचा आपण याला चेक करू. USD काय म्हणता येतं.
पेंडिंग आहे स्ट्रक्चर प्रॉपर, कम्प्लीट नाही आहे बघा याच्यामध्ये. कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज तर नाही म्हणलो, 5-6 सेकंद आहे फक्त. ब्रेक करते पण काय आहे विषय आता, स्ट्रक्चर सोबत नाही कोलिजन करते कॅन्डल. ह्याचा 24% बघायला गेलं ना तरी इथं सपोर्ट घेतला मार्केटने. इथं मार्केटने हे घेतलं बघा, मार्केट इथं येऊन एक ग्रीन कॅन्डल इथंपर्यंत क्लोज झाली ना, किंवा विक जरी इथं टच होऊन एक खाली ग्रीन कॅन्डल सॉरी रेड कॅन्डल क्लोज झाले तर आपण सेलिंगसाठी प्लॅन करू शकतो. कसा सपोज झालं तसं, जसं म्हणतोय मी तसं, तर इथे एस एल ठेवून इथे आपण एक टी पी एक्सपेक्ट करू शकतो एवढा. US ऑइल ही मोठी काढली सिटी झाली मोठी बघा, एवढ्या पॉईंटची सेलिंग. 1600 पॉईंटची सेलिंग आली का सेलला. 8 मिनटं बाकी आहेत अजून, 5 मिनटात तर नाही वाटत. रेड कॅन्डल क्लोज झाल्याशिवाय आपण इथं कायच विचार करू शकत नाही. ग्रीन कॅन्डल म्हणजे प्रॉपरली पाहिजे, इथे रेड कॅन्डल तयार व्हायला पाहिजे किंवा ह्याला ब्रेक झाली तर एक इथं आपण बसू शकतो. नाहीतर मग आपण पूर्णपणे याला आज याला इग्नोर करूया जोपर्यंत ह्या कॅन्डलनुसार प्रॉपरली रेंज डन होत आहे तोपर्यंत. आणि मला वाटतं ह्या कॅन्डलनुसार रेंज ही छोटी असेल, रेंज लय मोठी असेल नाही बाईंची, जवळजवळ इथंपर्यंत असेल, एवढं इथंपर्यंत कुठेतरी काढायला गेलं तर ह्या कॅन्डलनुसार. पण अजून पण चान्सेस आहेत इथून सेलिंगचे, म्हणून आपण वेट करतोय. BTCचं काय चालू आहे, BTC आय थिंक मला कन्फ्यूज करतो. हे कॅन्डलचं एकदा ट्राय करून बघायचं किती सेलिंग सांगतोय. वन टू थ्री. ठीक आहे, 502 502. ओके, ही एवढी रेट सांगायला लागलं नाही, एवढी तर नाही चालू, तरी आपण डबल स्ट्रक्चर बघूया किती होतं. मला वाटतं आपण इथून बाईंगला बसायला पाहिजे बघा, न वेट करता बाकी, कारण जर 25% बघितलं तर प्रॉपरली झालेलं आहे. तर आपण 15 मिनटं टाईम फ्रेममध्ये बघितलं तर नाही, मोठी कॅन्डल खूप, छोटी कॅन्डल कुठली आहे, लोची कॅन्डल ही आहे. लोचं ब्रेक नाही झाला, ठीक आहे नाही झालं. आता BTC इथं बाईंग तुम्हाला सांगतो कुठं पण येणार आहे. 107 आणि ओपनिंग लेवल काय
पॉईंट काय होतं का आणि हे काय होतं ओपनिंग लेवलचे 109,603 109,603 तर 437 पॉईंट बघा इथपर्यंत एक बाईंग येणार इथे एक नॉर्मल सेलिंग आहे आता आपण इथे बाईंग इथं करू शकतो ह्या लेवलला आता सांगतो तुम्हाला एक पुलबॅक याची वाट बघा आता आपण पुलबॅक आलं तर आपला एंट्री सापडत यायला आता एक पुलबॅक आला इथंपर्यंत तर आपण इथून परत बाईंग करूया ह्या टीपी परत ऐसे इथं ठीक आहे रिस्क रिवॉर्ड छोटं आहे 1:4 आहे पण भेटायचे चान्सेस खूप आहेत खाली आलं तर आपण एक बाईंगचा इथे विचार करू शकतो बाकी व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे चला आपण इथे व्हिडिओ क्लोज करूया आणि काय रिझल्ट असेल ते तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बाय